आजची आपली ही जी सखोल शोध मोहीम आहे ना, ती एका भन्नाट विषयावर असणार आहे. हो, खूपच इंटरेस्टिंग विषय आजचा. हो ना. आपण जे काही रिसर्च आर्टिकल्स, भौगोलिक नोंदी आणि पर्यावरणविषयक अहवाल वाचलेत, त्यातून आपण मँग्रोव्हज म्हणजेच खारफुटीच्या जंगलांवर फोकस करणार आहोत. नक्कीच. म्हणजे ही झाडं फक्त चिखलात आणि मिठात तग धरून राहत नाहीत. एक्झॅक्टली. ती किनारपट्टीचं चक्रीवादळांपासून संरक्षण कसं करतात आणि ब्ल्यू कार्बन इतक्या प्रभावीपणे कसा साठवतात, हे सगळं आज आपण डिकोड करणार आहोत. हो, आणि हे सगळं समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, मग आपण हे सविस्तर समजून घेऊया. म्हणजे असा विचार करा की एखादं झाड आहे जे श्वास घेण्यासाठी चिखलातून चक्क बाहेर स्नॉर्कल काढतं. हा, अगदी बरोबर. स्नॉर्कलच म्हणायला हवं त्याला. आणि वरून समुद्राचं खारट पाणी पितं आणि चक्क प्राण्यांसारखं थेट लहान रोपांना जन्म देतं. हे सगळं एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमातल्या एलियन ग्रहासारखं वाटतं. पण कसं, ही झाडं खऱ्या अर्थाने अल्टिमेट सर्व्हायव्हर्स आहेत. म्हणजे बहुतांश वनस्पतींना जगण्यासाठी ज्या गोष्टी हानिकारक असतात ना, म्हणजे भयंकर मीठ किंवा ऑक्सिजनची कमतरता. अगदी तेच. प्रचंड मीठ, ऑक्सिजनची पूर्ण कमतरता आणि सतत बदलणारी पाण्याची पातळी. नेमक्या ह्याच कठीण परिस्थितीत मँग्रोव्हज बहरतात. अच्छा. म्हणजे मी जेव्हा हे सोर्स मटेरियल वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण नेहमी पाहतो झाडांची मुळं जमिनीखाली असतात. हां. पण या खारफुटीच्या जंगलात ही मुळं चिखलाच्या वर आलेली असतात. एखादा माणूस चिखलाच्या आंघोळीत जसा श्वास घेण्यासाठी स्नॉर्कल लावून बसतो, तशीच ही मुळं दिसतात. हो, आणि यामागे मुख्य कारण तो ऑक्सिजनचा प्रॉब्लेमच आहे. इथला जो चिखल असतो ना, तो अत्यंत दाट आणि ऑक्सिजन विरहित असतो. म्हणजे तिथे हवा पोहोचतच नाही का? अजिबात नाही. आणि जमिनीखालील कोणत्याही वनस्पतीच्या ऊतींना म्हणजेच टिश्यूजना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनची गरज असतेच. आता मातीतच ऑक्सिजन नसल्यामुळे या झाडांनी काय केलं? त्यांनी आपली मुळं वर आणली. एक्झॅक्टली. हवेतून थेट ऑक्सिजन घेण्यासाठी त्यांनी मुळं जमिनीच्या वर काढली. विज्ञानाच्या भाषेत या विशेष मुळांना न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. न्यूमॅटोफोर्स? अच्छा. हां, या मुळांवर असंख्य छोटी छिद्र असतात. त्यातून हवा आत घेतली जाते आणि ती हवा आतल्या पोकळ नळ्यांमधून जमिनीखालील मुख्य मुळांपर्यंत पोचवली जाते. अरेच्या, म्हणजे निसर्गाने त्यांना एक इनबिल्ट स्नॉर्कलिंग सिस्टमच दिली आहे. पण फक्त श्वास घेणं हेच एकमेव आव्हान नाहीये ना? नक्कीच नाही. पाणी हे दुसरं मोठं आव्हान आहे. हो, कारण या झाडांच्या चारही बाजूंना अफाट खारं पाणी असते. साधं झाड खाऱ्या पाण्यात टाकलं तर ते लगेच वाळून जाईल. बरोबर. तिथेच तर या झाडांची खरी गंमत आहे. म्हणजे रिसर्चमध्ये वाचल्याप्रमाणे ही झाडं वाळवंटातील वनस्पतींप्रमाणे वागतात. जसं कॅक्टस स्वतःमध्ये पाणी साठवून ठेवतो, तशीच ही झाडं पानांमध्ये गोडं पाणी साठवतात. होय, आणि हे त्यांचं दुसरं मोठं डिफेन्स मेकॅनिझम. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात राहूनही स्वतःला हायड्रेटेड कसं ठेवायचं हे त्यांनी शोधून काढलंय. पण मग ते मीठ कसं वेगळं करतात? काही मँग्रोव्हच्या प्रजाती मुळांमधून पाणी शोषतानाच मीठ गाळून वेगळं करतात. म्हणजे बघा, त्यांचं मूळ हे एका रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टरसारखं काम करतं. बापरे, आरो फिल्टर थेट मुळांमध्ये? हां. आणि तुम्ही मगाशी पानांबद्दल जे बोललात ना, ती पानं थोडी जाड आणि मांसल असतात. त्यांच्यावर एक प्रकारचा मेणचट थर असतो. म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये म्हणून? अगदी बरोबर. त्यामुळे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेले असतानाही ते गोड्या पाण्याने स्वतःला टिकून ठेवतात. हे खरंच अफलातून आहे. पाण्याची कमतरता नसतानाही वाळवंटासारखं तंत्र वापरायचं. आणि मला त्यांच्या रिप्रोडक्शनबद्दल जे समजलं ते तर आणखीनच इंटरेस्टिंग आहे. हां, तो भाग खूपच रंजक आहे. मी वाचत होतो की या झाडांचं बी जमिनीत पडतच नाही. जर ते खाऱ्या पाण्यात पडलं तर ते कुजून जाईल ना? हो, ते लगेच कुजेल. म्हणून तिथेच त्यांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळतो. मला जसं सस्तन प्राणी थेट पिल्लांना जन्म देतात. या प्रक्रियेला विज्ञानात व्हिव्हिपॅरी म्हणतात. झाडावरच त्या बीजाचं रूपांतर एका छोट्या रोपात होतं. त्याला प्रोपॅग्यूल म्हणतात. प्रोपॅग्यूल? अच्छा. हो. हे प्रोपॅग्यूल पूर्णपणे तयार झाल्यावर एखाद्या बाणासारखं थेट खाली चिखलात पडतं आणि तिथेच रुतून बसतं. पण समजा ते चिखलात न पडता तिथे साचलेल्या पाण्यात पडलं तर? तरीही काही प्रॉब्लेम नाही. ते प्रोपॅग्यूल कित्येक महिने समुद्राच्या पाण्यात जिवंत राहून तरंगत राहू शकतं. बापरे, कित्येक महिने? हो ना. आणि जेव्हा तरंगत जाऊन त्याला एखादी योग्य चिखलाची किंवा मातीची जागा मिळते, तेव्हा ते तिथे आपली मुळं घट्ट रोवतं. क्या बात आहे. हे प्रोपॅग्यूल म्हणजे समुद्रात प्रवासाला निघालेला एक छोटा एक्सप्लोररच आहे.
पण मग मला एक सांगा, विचारा ना. जर ही झाडं इतकी काटक आहेत, सगळ्या सिस्टम्स अशा इनबिल्ट आहेत, तर ती जगभर का पसरल्या नाहीत? ती फक्त विशिष्ट ठिकाणीच का दिसतात? कसं आहे, प्रत्येक सुपर हिरोला एक वीक पॉइंट असतोच. आणि मँग्रोव्हचं वीक पॉइंट आहे गोठवणारं तापमान, म्हणजेच फ्रीजिंग टेम्परेचर. अच्छा, म्हणजे थंडी सहनच नाही त्यांना. अजिबात नाही. ही झाडं अत्यंत उष्ण आणि दमट वातावरणात आरामात टिकून राहतात. पण जर काही तासांसाठी जरी तापमान शून्याच्या खाली गेलं, तर काय होतं? तर त्यांच्या पेशींमधील पाणी गोठून जातं आणि पूर्ण झाड एका झटक्यात मरू शकतं. अरे रे. म्हणूनच ती फक्त उष्णकटिबंधीय किंवा ट्रॉपिकल भागातच आढळतात. त्यांना जगण्यासाठी उबदार हवामानाची खूप गरज असते. आता हे सर्व समजून घेतल्यावर एक गोष्ट क्लिअर होते की मँग्रोव्ज निसर्गातील सर्वात कठीण परिस्थितीत कशी टिकून राहतात. नक्कीच. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे या क्षमतेमुळे ती मानवासाठी एक भक्कम नैसर्गिक शील्ड बनतात. आपण मुंबई किंवा चेन्नई सारख्या शहरांचा विचार करूया. तिथे वादळांचा खूप धोका असतो. हो. अहो, वाचण्यासाठी आपण काय करतो? मोठ्या सिमेंटच्या भिंती किंवा टेट्रापॉड्स टाकतो. पण मँग्रोव्जची ही मुळं एका जिवंत जाळ्यासारखी काम करतात. अगदी बरोबर. जेव्हा आपण किनारपट्टीच्या संरक्षणाचा विचार करतो, तेव्हा तिथे मँग्रोव्हची भूमिका खूप मोठी असते. म्हणजे ते वाऱ्याचा आणि पाण्याचा जोर अक्षरशः शोषून घेतात ना? हो. दिवसातून 2 वेळा येणाऱ्या भरती आणि ओहोटीचा सामना करण्यासाठी या मुळांचं एक अत्यंत गुंतागुंतीचं जाळं तयार झालेलं असतं. आणि जेव्हा समुद्रातून सुनामीसारख्या प्रचंड वेगाने लाटा येतात किंवा चक्रीवादळ येतं, तेव्हा हे जाळं त्या लाटांची ताकद विस्कळीत करतं. म्हणजे लाटेची ती प्रचंड ऊर्जा थेट जमिनीवरच्या घरांवर आदळण्याऐवजी या मुळांमध्ये अडकून संपून जाते. एक्झॅक्टली. लाटेची पूर्ण एनर्जी या मुळांमध्ये विभागली जाते. हे तर कोणत्याही मानवी तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी प्रगत आहे. एखाद्या नॅचरल शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करते हे. आणि याचा आणखी एक मोठा फायदा सांगते. मातीची धूप थांबवणं. अच्छा, सॉइल इरोजन. हो. समुद्राच्या लाटा सतत जमिनीवर आदळल्या तर किनारपट्टीची माती वाहून जाईल. पण ही मुळं मातीला इतक्या घट्ट पकडून ठेवतात की जमिनीची झीज रोखली जाते. बापरे, म्हणजे ती एका जागी जमीन धरून ठेवतात? इतकंच नाही, जेव्हा नद्यांमधून येणारा गाळ या मुळांमध्ये अडकतो, तेव्हा तिथे प्रत्यक्षात नवीन जमीन तयार होण्याची प्रक्रिया घडते. अच्छा, म्हणजे ती फक्त बचाव करत नाहीत, तर किनारपट्टीची नव्याने बांधणीही करतात. हो, ज्याला लँड ॲक्रिशन म्हणतात. हे ऐकायला खूप आश्वासक वाटतं. जर मँग्रोव्ज नसतील तर समुद्राचं पाणी थेट शहरांच्या रस्त्यांवर येईल. नक्कीच, सगळं वाहून जाईल. पण या सोर्स मटेरियलमध्ये आणखी एका लेअरचा उल्लेख आहे. ही झाडं केवळ चक्रीवादळांसारख्या तात्काळ धोक्यांपासूनच वाचवत नाहीत, तर हवामान बदलासारख्या लाँग टर्म संकटावरही मात करतात. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. हो ना. आपण त्यांना समुद्रातले व्हॅक्यूम क्लीनर म्हणू शकतो, कारण ते हवेतलं कार्बन शोषून घेतात आणि तो पाण्याखाली सुरक्षित बंद करून ठेवतात. पण त्या कार्बनच्या कन्सेप्टकडे जाण्याआधी त्यांच्या पाणी फिल्टर करण्याच्या क्षमतेबद्दलही सांगायला हवं. अच्छा, पाणी शुद्धीकरण सुद्धा करतात ते. हो. नद्यांमधून किंवा जमिनीवरून समुद्रात जाणारं जे पाणी असतं, त्यात अनेक प्रकारची रसायने, प्रदूषण आणि अतिरिक्त न्यूट्रिएंट्स असतात. बरोबर, शेतीतली खतं वगैरे वाहून जातात. जर हे पाणी थेट समुद्रात गेलं तर तिथे हानिकारक शेवाळ वाढू शकतं. पण मँग्रोव्हची मुळं हे सर्व घटक शोषून घेतात आणि पाण्याचं नैसर्गिक शुद्धीकरण करतात. म्हणजे ते एक मोठं नॅचरल वॉटर फिल्टर आहेत. आणि ह्याच स्वच्छ पाण्यावर समुद्रातील प्रवाळ भित्तिका म्हणजेच कोरल रीफ्स आणि सी ग्रास यांचं अस्तित्व अवलंबून असतं. कमाल आहे. आणि आता येऊया त्या ब्लू कार्बनच्या मुद्द्याकडे. आपण लहानपणापासून ऐकलंय की सगळीच झाडं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. पण या अहवालांमध्ये मँग्रोव्ज बद्दलचा जो डेटा आहे तो खरंच चक्रावून टाकणार आहे. असं काय वेगळं करतात ही झाडं? यामागे खूप मोठं गणित आहे. जागतिक सागरी पर्यावरणाचा विचार केला तर संपूर्ण जगाच्या किनारपट्टीच्या केवळ 2% कमी भाग खारफुटीने व्यापला आहे. फक्त 2%? हो. पण संपूर्ण जगातील कार्बन गाडण्याचं किंवा कार्बन बरियलचं जे काम होतं, त्यातील 10 ते 15% काम एकटी ही जंगले करतात. अरे बापरे, फक्त 2% जागा आणि 15% कार्बन साठवणूक. हो ना. जमिनीवरच्या सामान्य जंगलांपेक्षा
ती कित्येक पटीने जास्त वेगाने कार्बन शोषतात. पण हे कसं शक्य आहे? जमिनीवरची सामान्य जंगलेही तर कार्बन साठवतात. मग मँग्रोव्हमध्ये असं काय सिक्रेट आहे? सिक्रेट त्या मुळांमध्ये आणि चिखलात दडलेला आहे. जमिनीवरील जंगलांमध्ये जेव्हा एखादा झाड मरतं किंवा पानं गळतात तेव्हा हवेतील ऑक्सिजनमुळे ते कुजतं. आणि मग तो कार्बन परत हवेत जातो, बरोबर? अगदी बरोबर. पण मँग्रोव्हच्या जंगलात असं होत नाही. जेव्हा इथे पानं गळतात किंवा जुनी झाडं मरतात तेव्हा ती समुद्राच्या दाट चिखलात आणि तळाशी जाऊन पडतात. आणि आपण आधीच बघितलंय की या चिखलात ऑक्सिजन नसतो. एक्झॅक्टली. ऑक्सिजन नसल्यामुळे तिथे विघटन किंवा कुजण्याची प्रक्रिया होतच नाही. अरे इच्छा, म्हणजे तो कुजणारा कार्बन तिथेच अडकून राहतो? हो, ती प्रक्रिया अत्यंत संथ होते. परिणामी तो कार्बन शेकडो हजारो वर्षांसाठी जमिनीत खोलवर गाडला जातो. आणि वातावरणात तो परत येतच नाही. हा पाण्याखाली चिखलात साठवलेला कार्बन म्हणजेच ब्लू कार्बन. बरोबर. ग्लोबल वॉर्मिंगचा वेग कमी करण्यासाठी हे निसर्गाचं सर्वात प्रभावी अस्त्र आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. पण मग इथे एक मोठा विरोधाभास किंवा पॅराडॉक्स उभा राहतो. कोणता? जर ही झाडं इतकी अद्भुत आहेत, किनारपट्टीचं रक्षण करत आहेत, हवामान बदल रोखत आहेत, तर मग आपल्यासमोर आलेल्या युनेस्कोच्या अहवालानुसार ही जंगले इतक्या प्रचंड वेगाने नष्ट का होत आहेत? हाच तो खरं चिंतेचा विषय आहे. युनेस्कोच्या आकडेवारीनुसार इतर जंगले ज्या वेगाने नष्ट होत आहेत त्याच्या 3 ते 5 पटीने अधिक वेगाने खारफुटीची जंगले नष्ट होत आहेत. 3 ते 5 पट जास्त वेग. बापरे! आणि विचार करा, गेल्या केवळ 40 वर्षात जगातील निम्म्याहून अधिक खारफुटी नष्ट झालीय. निम्मी जंगले फक्त 40 वर्षांत संपली. आपण आत्ताच बोललो की ती किनारपट्टीचं रक्षण करतात. मग आपण स्वतःहून आपली ढाल का तोडतोय? यामागे प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप आहे. वाढतं शहरीकरण, बांधकामे आणि तांदूळ व पाम तेलाची शेती यामुळे या जंगलांची कत्तल होत आहे. म्हणजे विकासाच्या नावाखाली विनाश. हो, पण या सगळ्यात सर्वात मोठा आणि धक्कादायक वाटा आहे तो कोळंबी पालनाचा, म्हणजेच श्रिम्प फार्मिंगचा. थांबा, श्रिम्प फार्मिंग? होय. एकट्या श्रिम्प फार्मिंगमुळे जगभरातील खारफुटीचं सुमारे 35% नुकसान झाले आहे. म्हणजे फक्त खाण्याच्या आवडीमुळे आणि एक्सपोर्टच्या बिझनेसमुळे आपण इतकं मोठं नुकसान करतोय. हे नक्की होतं कसं? होतं असं की अमेरिका, युरोप आणि जपानमध्ये कोळंबीला प्रचंड मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी किनारपट्टीवरील मँग्रोव्हज बुलडोझर लावून साफ केले जातात. अरे रे! आणि मग तिथे तलाव बनवतात. हो, चिखल खोदून कोळंबीसाठी कृत्रिम तलाव बनवले जातात. तिथे कोळंबी वेगाने वाढावी म्हणून प्रचंड प्रमाणात रसायने आणि अँटीबायोटिक्स टाकली जातात. बापरे! म्हणजे प्रदूषण आणखी वाढतंय? नक्कीच. यामुळे तिथली नैसर्गिक माती आणि पाण्याची पातळी पूर्णपणे बिघडून जाते. आणि जेव्हा हे तलाव काही वर्षांनी खराब होतात तेव्हा ते तसेच सोडून दिले जातात. मग तिथे नवीन मँग्रोव्हज नाही लावता येत? नाही ना. तिथलं रसायनयुक्त पाणी आणि माती इतकी दूषित झालेली असते की तिथे पुन्हा कोणतंही मँग्रोव्हचं प्रोपिज्यूल रुजू शकत नाही. ती जमीन कायमची मृत होते. हा विचारच खूप अस्वस्थ करणार आहे. एका बाजूला आपण कॉर्पोरेट जगामध्ये कार्बन क्रेडिट्सच्या गप्पा मारतोय आणि दुसऱ्या बाजूला या नैसर्गिक तिजोऱ्या उद्ध्वस्त करत आहोत. दुर्दैवाने हेच सत्य आहे. बरं, भारताची यातील स्थिती काय आहे? आपल्याकडे किती मँग्रोव्हज उरलेत? भारताच्या संदर्भात आकडेवारी थोडी चिंताजनक आहे. आता एकूण भौगोलिक क्षेत्राच्या केवळ 0.15% भागात खारफुटी उरली आहे. 0.15%? हो, पण जे काही उरलंय ते खूप महत्वाचं आहे. भारतात पश्चिम बंगालमध्ये खारफुटीचं सर्वाधिक प्रमाण आहे, जे जवळपास 42.45% आहे. त्यानंतर गुजरात आणि अंदमान निकोबारचा क्रमांक लागतो. अच्छा, पश्चिम बंगाल म्हटल्यावर सुंदरबनचा उल्लेख तर आलाच पाहिजे. जगातील सर्वात मोठं खारफुटीचं जंगल. हो, आणि तिथे फक्त झाडे नाहीयेत, तर रॉयल बेंगॉल टायगर तिथे त्या खाऱ्या पाण्यात पोहतात. मी त्याचे फोटो पाहिले आहेत. ती एक पूर्णपणे वेगळीच दुनिया आहे. सुंदरबन हा एक जागतिक वारसा आहे आणि त्याचबरोबर ओडिशामधील भितरकणिका हे भारतातील दुसरं सर्वात मोठं खारफुटीचं जंगल आहे. इतकी समृद्ध जैवविविधता असताना आपण त्यांना गमावणं परवडणारं नाही. मग यावर संवर्धनासाठी काही उपाययोजना होत आहेत का? सुदैवाने काही प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. युनेस्कोचे प्रयत्न महत्त्वपूर्ण आहेत. तसेच इंटरनॅशनल सोसायटी फॉर मँग्रोव्ह इकोसिस्टम म्हणजेच ISME स्थापना झाली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम सुरू आहे. हो, आणि भारतानेही 1976 मध्येच नॅशनल मँग्रोव्ह कमिटी स्थापन केली होती. याशिवाय मँग्रोव्हज फॉर द फ्युचर सारखे उपक्रमही सुरू आहेत. म्हणजे प्रयत्न सुरू आहेत हे ऐकून बरं वाटलं. तर एकंदरीत
आजच्या चर्चेवरून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की खारफुटी म्हणजे केवळ चिखलातील झाडं नाहीत. अजिबात नाही. ती एक अत्यंत गुंतागुंतीची आणि परफेक्ट सिस्टम आहे. चक्रीवादळांपासून किनारपट्टीचं रक्षण करणारी ती एक ढाल आहे आणि वातावरणातील कार्बन गाडणारी ती अमूल्य ब्लू कार्बन बँक आहे. अगदी तंतोतंत वर्णन केलं तुम्ही. पण आजच्या या डिस्कशनचा शेवट करताना एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आपण थांबायला हवं. कोणता मुद्दा? सोर्स मटेरियलमध्ये एका ठिकाणी कोस्टल स्क्वीज या कन्सेप्टचा उल्लेख होता. निसर्गाचा नियम असा आहे की जेव्हा समुद्राची पातळी वाढायची तेव्हा ही खारफुटीची जंगलं हळूहळू जमिनीच्या दिशेनं आत स्थलांतर करत असत. ते त्यांचं नॅचरल अडॅप्टेशन होतं. बरोबर? पण आता तो मार्ग आपणच बंद केला आहे. हो ना, कारण आज आपण किनारपट्टीवर मोठे रस्ते, हायवे आणि इमारती बांधल्या आहेत. एक्झॅक्टली. आपण सिमेंटची एक मोठी भिंतच उभी केली आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे जेव्हा समुद्र वाढतोय तेव्हा या जंगलांना मागे सरकण्यासाठी जागा सुरलेली नाहीये. म्हणजे समोरून वाढता समुद्र आणि पाठीमागे मानवी सिमेंटचे जंगल. हो, आणि या दोन गोष्टींच्या मध्ये ही नैसर्गिक जंगले अक्षरशः चिरडली जात आहेत. यालाच कोस्टल स्क्वीज म्हणतात. हे इमॅजिन करणंही अंगावर काटा आणणार आहे. खरंच, ज्या जंगलांनी हजारो वर्ष आपलं रक्षण केलं त्यांना आता स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की जर आपण या नैसर्गिक रक्षकांना थोडी जागाच दिली नाही तर भविष्यात ते आपलं रक्षण कसं करू शकतील? अगदी हाच तो प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा आणि स्वतःहून या विषयावर अधिक शोध घेण्याचा प्रयत्न करा. आजच्या या सखोल शोध मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. निसर्गाचे असेच भन्नाट पैलू समजून घेण्याची आपली ही शोध मोहीम नेहमीच सुरू राहील. भेटूया पुढच्या वेळी.